महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये नेमकं काय घडतंय पाहूयात. माझं गाव माझा जिल्हा. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला भिवंडीचा राजीव गांधी उड्डाण पूल सध्या धोकादायक बनलाय. पुलावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले असून पुलाच्या स्लॅबलाही तडे गेलेत. त्यामुळे जीव मुठीमध्ये धरून वाहनधारकांना हा पूल पार करावा लागतोय. पुलाच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी भिवंडी महानगरपालिकेकडून लाखो रुपये खर्च होतात. मात्र पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या पुलाची बकाल अवस्था झालेली आहे. अंबरनाथमधील रस्त्यांची दुरावस्था इतकी आहे की लोकांना रस्त्यावरून गाडी चालवणं आता सोडाच तर चालणं देखील मुश्किल झाल्याचं दिसतंय. परंतु आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना रस्ता दुरुस्ती करण्यासाठी अजिबात वेळ नसल्याचं दिसतंय. काल रात्री अंबरनाथच्या नागरिकांनी अनेक भागांमध्ये पोस्टरबाजी केली आहे, ज्यामध्ये आमदार साहेब एसी गाडीतून फिरण्यासाठी निवडून दिलेलं नाही तर जरा खाली रस्त्यांची दुर्दशा बघा असा उपरोधिक टोला लगावणारे पोस्टर शहरभर लावण्यात आले. नागपूरच्या कळमेश्वर रस्त्यावरती टोल नाक्याजवळ 2 ट्रकचा समोरासमोर अपघात झाला आणि यामध्ये 2 जण जखमी झालेत. अपघातामध्ये दोन्ही ट्रक रस्त्यावरती आडवे झाल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते. भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांना भगवानगडावरती बैठक घेण्यास भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केलाय. 31 ऑगस्टला भगवान बाबांच्या जयंतीनिमित्तानं फुलचंद कराड भगवानगडावरती बैठक घेणार होते. ही सभा बंजारी समाजाच्या आरक्षणासाठी होणार होती. मात्र त्यांना राजकीय पार्श्वभूमी असल्याचं कळत कारण देत त्या ठिकाणी नामदेव शास्त्रींनी गडावरील बैठकीला आता विरोध केलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये राज्यस्तरीय होडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील विविध बोट क्लबनी सहभाग नोंदवला होता. भर पावसामध्ये सुरू असलेली ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेमध्ये डिग्रस बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावला तर सांगलीच्या रॉयल क्लबनं द्वितीय क्रमांक पटकावलाय. पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये बुडालेल्या 4 भाविकांपैकी 3 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय. स्थानिक लोकांच्या मदतीनं ही बचाव कार्य सुरू होतं. मात्र एका भाविकाचा चंद्रभागेमध्ये बुडून मृत्यू झालाय. सचिन कथार असं या मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये चंद्रभागेमध्ये बुडून हा 3रा मृत्यू झालाय. मात्र प्रशासनाकडून अद्याप चंद्रभागा किनारी आपत्कालीन यंत्रणा उभारली गेलेली नाहीये. छत्तीसगड राज्यामध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय आणि यामुळे गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातून वाहणाऱ्या पर्लकोटा नदीला मोठा पूर आलाय. अनेक पुलावरून पाणी वाहत असल्यानं 130 गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. काही दिवसांपूर्वी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला, त्यावेळी देखील पर्लकोटा नदीला पूर आला होता. इंदापूरमध्ये आज सकाळी सामाजिक ऐक्यासाठी एकता दौडचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. माजी मंत्री हर्षवर्धन जाधव यांनी या एकता दौडचं आयोजन केलं होतं. या दौडमध्ये भारताची राष्ट्रीय विक्रमवीर ललिता बाबर, आयर्नमॅन दशरथ जाधव यांच्यासह हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. नागपूर बायपासवरती यवतमाळ नजीक झालेल्या अपघातामध्ये 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. बस बोलेरो आणि दुचाकी यांच्यामध्ये हा अपघात झालाय. ही बस यवतमाळहून राळेगावला जात होती तर मालवाहू बोलेरो नागपूरहून यवतमाळला जात होती. दुचाकी चालकाला चालवण्यासाठी दोन्ही जणांनी प्रयत्न केले, मात्र यामुळे दोन्ही चालकांचं नियंत्रण सुटल्यानं मोठा अपघात झाला. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर जिल्हा प्रशासन यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. गोसे धरणाचे 26 दरवाजेही उघडण्यात आलेत. पाण्यामुळे नदीचा विस्तारही वाढलाय तर नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. चंद्रपूरच्या खंडाळा गावामध्ये बेपत्ता असलेल्या युग मेश्राम या 2 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आज सकाळी पोलिसांच्या हाती लागलाय. गेल्या 7 दिवसांपासून युग हा बेपत्ता होता. आज त्याचा मृतदेह त्याच्या घराच्या बाजूच्याच गवताच्या ढिगाऱ्यामधून हाती लागलाय. तर युगची हत्या झाली की जादू टोण्यावरून त्याची हत्या करण्यात आली आहे याचा दाट संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी पुढचा तपास आता वेगानं सुरू ठेवलाय.
पिंपरीमध्ये पिस्तूल विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आलेली आहे। अनुप सोनवणे असं या तरुणाचं नाव आहे। विशेष म्हणजे या तरुणानं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला आहे। मोशी येथील एका हॉटेल व्यावसायिकाला त्याच्याकडून 2 पिस्तूल खरेदी केल्याचं समोर आलंय। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या या कारवाईमध्ये 7 पिस्तूल आणि 15 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली। नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं महत्त्वाचं पीक म्हणजे कांदा। मात्र यंदा पाऊसच नसल्यानं कांद्याचं पीक करपून गेलेलं आहे। त्यामुळे या परिस्थितीमध्ये कांद्याच्या शेतीला विहिरीतून पाणी दिलं जात आहे। मात्र रोपांसाठी लागणारा शेतकऱ्यांचा खर्च वाया जातोय। दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये पाऊस झालाच नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पुन्हा पाणीच येणार आहे। आंबेनळी घाट अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी आता अपघातामध्ये बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करून त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे। दरम्यान आज संयम सुटल्यानं मृतांचे नातेवाईक थेट कोकण कृषी विद्यापीठामध्ये धडकले आणि प्रकाश सावंत देसाई हेच त्यावेळी बस चालवत होते असा दावाही त्यांनी केलाय। शिवाय त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली। त्यांची सीआयडी चौकशी देखील करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या पुसदमधील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी अनीस पटेल यांनी सकाळी 9च्या सुमारास स्वतःवरती गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे। अनीस हे पोलीस विभागामध्ये गेल्या 12 वर्षांपासून कार्यरत होते। वैयक्तिक कारणानं निराश झाल्यानं त्यांनी आत्महत्या केला असल्याचं प्राथमिक तपासामध्ये म्हटलं गेलं आहे। वर्ध्याच्या बोरगावमधल्या स्मशानभूमीमध्ये चक्क चोरट्यांनी डल्ला मारलाय आणि मृतदेह जाळण्यामध्ये येणाऱ्या कठड्याचं लोखंडच चोरट्यांनी पळवलंय। दरम्यान हा प्रकार भुरटे चोरांनी आणि भंगार विकणाऱ्यांपैकी कुणीतरी केला असल्याचं बोललं जात आहे। सांगलीमध्ये जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा बदलासाठी या ठिकाणी बोगस माहिती दिल्याप्रकरणी 221 शिक्षकांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। सांगली जिल्हा परिषदेनं ही कारवाई केलेली आहे। अनेक शिक्षकांनी सोयीची बदली होण्यासाठी बोगस माहिती दिल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे आता शिक्षकांना प्रशासनानं कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। बुलढाण्याच्या खडकापूर या धरणाचं पाणी जालना जिल्ह्याला पळवण्याचा घाट प्रशासकीय स्तरावरती सुरू आहे असा आरोप राष्ट्रवादीनं केलाय। तर त्याला राष्ट्रवादीनं तीव्र या ठिकाणी विरोध केलेला आहे। राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेंद्र दुबे यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन देऊन विरोध नोंदवण्यात आला। यावेळी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तर कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी देखील केली। यवतमाळमध्ये कीटकनाशकांच्या फवारणीमधून जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 72 जणांना विषबाधा झाली आहे तर त्यातील 6 जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे। गेल्या वर्षीही जिल्ह्यामध्ये 21 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता। सध्याही 22 रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार घेत आहेत। त्यामुळे फवारणी करताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला कृषी विभागानं दिलाय।